तर राम राम मंडळी, तुमचं सर्वांचं जय ते आपल्या सगळ्या तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवरती म्हणजे आपलं सोबत मराठी यूट्यूब चॅनल सहर्ष असं स्वागत. आणि आज जे आहे ते आज करतोय विसापूर किल्ल्याचा ट्रेक. आणि अशा रीतीने आज सोलो ट्रेक नाही आहे, तर आपल्यासाठी जी व्यक्ती आज आपल्यासोबत नवीन आहे, ज्यांनी पाठीमागच्या तिकोना किल्ल्याच्या पहिल्या भागामध्येच माहिती दिली होती की तुम्ही जे आहे ते उत्कृष्टरित्या अशी माहिती देता, तुमचं बोलण्याचं स्किल या व्यतिरिक्त तुम्ही तशाची प्रॉपर तंतोतंत माहिती देण्याचा प्रयत्न करता. तर खरंच त्या व्यक्तीला मी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊ. तर ती व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. तर अशा रीतीने तुम्ही सगळ्या साईडला पाहताय विसापूर किल्ल्याकडे आपण ज्यावेळेस आज वाटचाल करतोय, तर वाटचाल करत असताना की अक्षरशः जी हिरवीगार झाडी आहे, आपण हिवाळ्यामध्ये आलोय आणि आताचे जेवढे काही मोजके जे किल्ले झाले ते आपण ह्या हिवाळ्यामध्येच करतोय. तर तुम्ही बघताय की साईडला सगळी घनदाट झाडी आहे आणि या घनदाट झाडीतून जे आहे ते आपण जातोय किल्ल्याकडे. तर सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि 8:30 जे झालेले आहेत, तर आपण आता गडाकडे वाटचाल करतोय. विसापूर किल्ल्यावरती जो आहे ते आत्तापर्यंत भरपूर जणांनी जे आहे ते व्हिडिओ बनवलेले आहेत, माहिती देण्याचे सर्वोत्तम प्रयत्न सर्वांनी केलेत. पण आपला देखील हाच उत्कृष्ट असा प्रयत्न राहील की ज्या प्रकारे आपण जास्तीत जास्त माहिती कशी घेऊ आणि कशी तुमच्यापर्यंत पोहोचू, हा आमचा आज प्रयत्न राहील. ज्यानंतर थोड्या वेळापूर्वी आपण जे तिथून कमानीचं आय थिंक काम चालू असावं, पण तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला एक विहीर पाहायला मिळते. भारी अशी एक नंबर विहीर आहे, गोल, जिच्यामध्ये पाणी आहे अबे भयानक. तो बेडूक केवढा आहे, या दाखवतो तुम्हाला. तो बेडूक पा, तो बेडूक तिथे. बेडकाची साईज पाहता म्हणजे अक्षरशः तो बेडूकच केवढा मोठा दिसतोय. बापरे, खतरनाक. आपल्या ह्या परिसरात आणि हे पवन मावळातील किल्ले आहेत, ज्याच्यामध्ये विसापूर आहे, लोहगड आहे, तुंग आहे आणि तिकोना आहे. म्हणजे किल्ल्यावरती जी चढण्याची श्रेणी आहे तर ती एकदम मध्ये आहे. हा किल्ला जो आहे हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. या किल्ल्याची उंची 3500 फूट असा उल्लेख आहे. आता या व्यतिरिक्त अजून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर भरपूर ठिकाणी प्लस मायनस थोडी माहिती एक्स्ट्रा कम जास्त होत राहते. तर अशा रीतीने खाली जो फलक लावला होता त्यावर लिहिलं होतं की मारुती मंदिराकडे. तर आपण मारुती मंदिराकडे आलोय. मंदिराचं अक्षरशः बांधकाम पाहता एवढं आकर्षक असं मंदिर आहे. जय बजरंगबली, जय बजरंगबली. त्या ठिकाणी दिलेलं आहे विसापूरकडे. आपल्याला किल्ल्याकडे वाटचाल करायची म्हणून ह्या रस्त्याने आपण जातोय. हा पायवाट मार्ग आहे ज्याने जे आहे ते आपण गडाकडे जातोय. प्रत्येक ठिकाणी येतोय. जशी जशी वरती पाहणी करतोय तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर डायरेक्ट तटबंदीचे जे दगड आहेत ते पूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहेत. आणि तुम्ही बघू शकता ते कुठल्या साईडून जे आहे ते कोणत्या मार्गाने ढासळलेत, तर तो प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. तर वरती येत असताना आम्हाला थोडीशी पाण्याचे टाके मिळालेत आणि पाण्याचे टाके या ठिकाणी एक जे आहे ते दगडामध्ये आहे. या व्यतिरिक्त या ठिकाणी जसं पाणी वाहतं ना तसं त्याचं थेंबे थेंबाच्या स्वरूपामध्ये ह्या टाकीमध्ये ते साठलं जातं. तर ही टाकी पण पाणी अक्षरशः एवढं गढूळ आणि एवढं पिण्यायोग्य अजिबातच नाही आहे. पण त्या पाण्याची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. जर हे पाणी पिल्यानंतर समोरचा माणूस त्याला एवढे भयंकर आजार होतील त्याचा कोणी विचार नाही करू शकत. बघू शकता ते पाणी कसं आहे. की आम्हाला या ठिकाणी जे आहे ते बजरंगबलीची दगडामध्ये कोरीव काम केल्यानंतर जी प्रतिमा पाहायला मिळते. तर या ठिकाणी जो बजरंगबलींचा हात आहे
तो एक चापट मारल्यासारखा, जसं की आपण तिकोना किल्ल्यावरती चपेटदान मारुती यांची मूर्ती पाहिली होती, त्यात देखील असाच हात होता, ज्याच्यामध्ये चापट मारताना जी यक्षिणी होती तिला मारताना जो आहे तो चापट्टीचा हात जो होता सेम तसाच इथे देखील पाहायला मिळतोय. म्हणजे चपेटदान मारुती, त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी देखील बजरंगबलीची प्रतिमा आहे. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला जे इथं पाहायला मिळतंय ते म्हणजे ह्या ठिकाणी जे खोली आहेत तर ती दाखवतो नक्की कशी आहे. कशी खोली तुम्हाला सांगतो, जे आमच्याकडे साहित्य आहे आणि जी मोबाईलची बॅटरी आहे ना तिचा देखील काहीच परिणाम होणार नाही आहे. एवढा भयंकर अंधार या ठिकाणी आहे. आत्ता ज्यावेळेस तोफांचा मारा झाला त्याच्यामध्ये काही वेळेस तिथून मारा झाला तर ह्या ठिकाणची जागा थोडी सुरक्षित आहे, जी आपल्याला व्यवस्थित असल्याची पाहायला मिळतीये खूप. आणि ह्या ज्या आहेत ह्याच दगडी पायऱ्या तिथे देखील होत्या, ज्याच्यामध्ये चालण्यासाठी सोयीस्कर हा रस्ता होता, जो आता इथे नाहीये. सकाळचे जे आहे ते 10 वाजलेले आहेत आणि 10 वाजल्यानंतर आता आम्ही मध्यंतपर्यंत पोचलेलो आहे, ज्या ठिकाणी आम्हाला आता 3 टाके जसे जसे 4 टाके पाहायला मिळतात. डोंगरावरती असे काही जे एरिया आहेत, या व्यतिरिक्त अशी काही जागा असतात ज्या ठिकाणी कातळकड्यामध्ये म्हणजे डोंगराच्या थोडंसं खोलगट भागामध्ये खोदलं जातं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकी निर्माण केली जाते, म्हणजे पाण्याचं टाकं निर्माण केलं जातं. पण या ठिकाणी जे आहे ते खुल्यामध्ये आहे. त्या व्यतिरिक्त त्याचं बाष्पीभवन कसं होत नाही आहे आता हे देखील एक कुतूहलच आहे माझ्यासाठी, कारण आता एवढ्या दिवसापासून हे पाणी आहे. आता पावसाळा गेल्यानंतर किती दिवस झालेत, पण तरी पाण्याचा जो प्रवाह आहे, जेवढं टाकी तेवढं पाणी तर आहेच, ते विशेष आहे. पाणी फक्त पिण्यायोग्य हवं होतं, तर पिण्यायोग्य तर शक्यतो इथं पाणी नाही आहे. या व्यतिरिक्त आपण तटबंदी लगतच फिरतोय आणि काही वेळानंतर जे आहे ते थोडंसं आतमध्ये जाणार आहे. आता या ठिकाणी जे आहे आपल्याला भरपूर असे दगड पाहायला मिळाले स्टार्टिंगला. याच्यामध्ये आता तुम्हाला म्हटलं की मला चुना हा जो आहे तो दिसून येत नाही, तर या ठिकाणी ज्या टायमिंगला इथे काही दगड जे आहे ते ढासळलेले आहेत, त्याच्या मध्यभागी काय आपल्याला चुन्याच्या स्वरूपातलं जे म्हणतो आपण ते पूर्ण पाहायला मिळतंय. बघू शकता की हे त्या काळातला जो आहे तो चुना म्हणून म्हटलं जातं, तो हा तो चुना आहे. तो पूर्ण त्या दगडांमध्ये त्यांनी अजूनही ते दगड व्यवस्थितरित्या जे आहे ते पूर्ण एक जॉईन केलेले आहेत, जे तुम्हाला दिसणार नाहीत की थोडेसे वेगळे झालेत असं. पण जो ढासळला आहे, ज्याच्यावरती तोफांचा मारा त्यावेळेस झाला असेल, तर जो तोफांचा मारा झाला त्यात जे दगड पडले माऱ्यामुळे, या व्यतिरिक्त सोडता बाकी सगळी तटबंदी ही व्यवस्थित आणि सुरक्षित आहे. त्याच्यामुळं ते जे दृश्य आहे हे खरंच खूप छान आहे. या व्यतिरिक्त ज्यावेळेस आपण इथून खाली पाहतोय, आता इथून जे आपण पाहतोय तटबंदी याच ठिकाणची, इकडून जी आहे ती पूर्ण थोडेसे जे आहे ते गोष्टी दिसतात आहे. या व्यतिरिक्त इथे काही पर्यटक, आता जसं की गडकिल्लेवरती माहिती घेण्यासाठी किंवा काही पर्यटक आपल्याला दिसतीलच. घनदाट झाडीमध्ये असणारा हा विसापूर किल्ला पाहताना खरंच अभिमानास्पद गोष्टी आहेत काही, आणि काही मनाला दुःख पोचवणाऱ्या आहेत. आता ही तटबंदी किती भयंकर आणि मोठी होती अशी जी आपल्याला पाहायला मिळते. एवढी मोठी तटबंदी, याच्या वरतून देखील चालता येऊ शकतं, पण ते सुरक्षितरित्या आहे का नाही याची काही कल्पना नाही आहे. त्यामुळे आपण तेवढं काही साहस करणार नाही आहे वरती जाण्याचं. या ठिकाणी जे आहे ते पाण्याचा झरा ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये वाहतो, तर ते पाणी जे आहे ते इथं खाली येत असतं. त्यामुळे त्याचा तो जो पाणी वाढल्यानंतर जो फ्लो तयार होतो आणि त्याचा जो आपण म्हणतो मार्ग, तो एका ठिकाणी दिसतोय आपल्या डोळ्याला. तर आम्ही ज्यावेळेस आता ह्या ठिकाणी फिरतोय आणि माहिती घेतोय, फक्त एक गोष्ट अशी आहे की या ठिकाणचं जे पाणी आहे ते पूर्ण जे आहे ते गढूळ आहे. त्यामुळे इथलं देखील पाणी पिण्यासारखं नाही आहे.
मी सगळ्यांना फक्त एकच सजेशन नक्की सांगेल की तुम्ही जर गड किल्ल्यांवरती येत असाल, विसापूर किल्ल्यावरती येत असाल, तर तुम्हाला फक्त पाणी खालून घेऊन यावं लागेल. आणि जर तुम्ही खालून पाणी आणलं नाही तर तुमची सगळ्यात मोठी गैरसोय होऊ शकते. तर ही गोष्टीचा मी अनुमान लावू शकतो. त्यामुळे देखील मी तेवढं एक गोष्ट नक्की सांगेल तुम्हाला. या व्यतिरिक्त अजूनसुद्धा जी आहे ती तटबंदी संपलेली नाही आहे. सगळ्या साईडला तुम्ही पाहू शकता अजून देखील या ठिकाणी तटबंदीचे अवशेष आहेत. या व्यतिरिक्त तटबंदी स्वतः या ठिकाणी प्रेझेंटमध्ये आहे. याच तटबंदीला मावळ्यांचे हात लागलेले आहेत. म्हणजे आपण पण देखील किती भाग्यवान माणसं आहोत की जी तटबंदी त्यांनी उभी केली ती तटबंदी आज आपल्याला आपल्या डोळ्याला पाहायला मिळते. विसापूर किल्ला हा आपल्याला जेवढा एक्सप्लोअर करता येईल तेवढा करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. पूर्ण किल्ल्यावरती काही मोजकेच लोक आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघं आहोत. तर आमचा फक्त प्रयत्न हाच राहील की विसापूर किल्ला जेवढा एक्सप्लोअर करता येईल ना तेवढा आम्ही करणार आहे. जेवढी एनर्जी आहे ती हळूहळू वाढते आणि ती वाढणार म्हणजे वाढणारच. फक्त एवढंच आहे की तुम्ही पण शेवटपर्यंत पाहत राहा, कारण ह्या गोष्टी खूप पाहायच्या गरजेच्या आहेत. की विसापूर किल्ल्याला ज्यावेळेस प्रत्येकाला जाऊन मी ऐकतो ना की विसापूर किल्ला पाहण्यासारख्या काही मोजकेच अवशेष आहेत, तर नाही. जोपर्यंत तुम्ही माहिती घेत नाही तोपर्यंत विसापूर किल्ला हा फक्त थोडकाच आहे असं तुम्ही समजू नका. हा खूप मोठा आहे. तर चला, ही सगळ्यात मोठी टोप आहे. याच्यानंतर ही दुसरी ही भग्न अवस्थेत तिचा पुढचा जो म्हणतो आपण भाग हा तुटलेल्या अवस्थेत पण कुठे यात काही अजून या ठिकाणी मला तिचे काय अवशेष दिसत नाही तुटलेले. पण तुम्ही बघू शकता की ही या ठिकाणी तटबंदी असण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस होते आणि ती तटबंदी होती देखील. या व्यतिरिक्त एक मिनिट, इथे रस्ता होता आय थिंक. एक मिनिट या बरं इकडे. या इकडे या या या. लोहगड किल्ल्यावरती ज्यावेळेस आपण जातो ना त्यावेळेस विंचूकाल्याच्या ज्यावेळेस बाजूने जातो ना त्यावेळेस पण असाच एक रस्ता आहे जो आपल्याला तो पाहायला मिळतोय. फक्त येताना ज्यावेळेस गड किल्ल्यावरती आपण येतोय तर प्राणी हे जे आहे ते सांगून येत नाही कुठल्याही लोकेशनला, त्यामुळे जर थोडंसं काळजी घेऊन या. तर या ठिकाणी आपण जातोय त्या काळातील हे जे आहे ते आता या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. एक म्हणजे थोडंसं आतमध्ये या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की दगडामध्येच ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी आता जसं की या ठिकाणी रात्रीच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीला यायचं म्हटलं तर त्याच्यासाठी इथं हे केलेली आहे. म्हणजे दिवा ठेवला जायचा या ठिकाणी फक्त. या व्यतिरिक्त त्या काळामध्ये दगडामध्ये ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं कोरीव काम केलं जातं ते उत्कृष्टरित्या असं दरवाजा केलेलं हे दरवाजा आहे जो उत्तमरित्या आपल्याला पाहायला मिळतोय. या व्यतिरिक्त तुम्ही पाहू शकता, मी खरं सांगतो विसापूर किल्ल्यामध्ये ज्यावेळेस आज मी पहिल्यांदा होतोय बघू शकता माझ्या आयुष्यात मी देखील विसापूर किल्ल्यावर आज पहिल्यांदा होतोय. ज्या ठिकाणी मोजकीच लोक येतात त्या ठिकाणी आज आम्ही आहोत. या ठिकाणी भरपूर लोक येत असावेत याचाही देखील मी अंदाज बांधतोय. तर चला अजून पुढे जाऊया. बघू शकता की कसलं भारी लोकेशन आहे. ज्या लोकेशनला आम्ही आलोय इथं पण देखील तोच दरवाजा, परत तोच मार्ग. या ठिकाणाहून जो आहे विंचूकड्याला ज्यावेळेस आपल्या समोरील जो किल्ला आहे विंचूकडा त्याच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण राऊंड घेऊन जातो ना तर तिथं देखील सेम म्हणजे हुबेहूब जशी लोहगडची जशी लोहगडचा जसा आकार आहे, जो विंचूकड्याचा जसा जो घेरा आहे तो सेम घेरा इथं पाहायला मिळतो. की आता आपण जे आहे ते ह्या मार्गाने निघाल्यानंतर त्या बाजूने बाहेर निघणार आहोत. आता तो रस्ता निघतोय कुठं ते पण पाहिजे. तर ज्या ठिकाणी आता आला आपण ना त्या छोट्याशा दरवाज्यामधून आपण आत आलोय. तर आता हे बघू शकता वरती तटबंदी आणि पुन्हा एकदा हे आकार. आता या ठिकाणी त्या काळापासूनच दरवाजा नसावा याचं कारण असं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जी दरवाजासाठी जी बेचकळ असते ना ती इथं कुठंच दिसत नाहीये. तर या ठिकाणी जंगी आहे. या इकडे थोडस पुढं. आता ही गोष्ट आणि ह्या गोष्टीचं महत्व सांगतो सगळ्यांना. थोडस पुढे. आता या ठिकाणी जे तुम्हाला दिसतंय हे त्या काळी तयार केलेलं. याच्यामध्ये काय ठेवलं जायचं जर हे प्रत्येकाला माहित असावं तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की या ठिकाणी नक्की ठेवलं काय जात असावं. की ज्याचा आकार हा गोल आहे, पूर्ण साईडून अर्ध गोल म्हणू शकेल आणि त्याच्यामध्ये होल आहे. म्हणजे यामध्ये असं काय ठेवलं जायचं ज्याचा वापर म्हणून केला जायचा तर यामध्ये ठेवली जायची ती म्हणजे मशाल. तर मशाल ठेवली जायची ज्या ठिकाणी
ज्यावेळेस पूर्ण ह्या लोकेशनला ज्यावेळेस राऊंड घ्यायचे, जे कोणतेही मावळे असतील, पहारेकरी असतील, तर त्यांना राऊंड घेताना ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस म्हणजे टेहाळणी करताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, जर या ठिकाणी जर अंधार असेल तर त्यासाठीची ही एक सोय म्हणून या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळतं. या व्यतिरिक्त या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय की जंग्यात आहेतच, पूर्ण लोकेशनला याच्यामधून जे आहे ते समोरच्या शत्रूवरती हल्ला करण्यासाठी ही जी जागा आहे हे आपण पाहू शकतो. या ठिकाणी देखील तो दरवाजा मगाशी जो येण्याचा रस्ता आहे तो मोठा होता आणि बाहेर निघण्याचा छोटा, तर या ठिकाणी देखील पाहू शकता की हा तरी प्रशस्त आणि मोठा आहे थोडासा. म्हणजे माझी साईज, माझी हाईट किती असेल, मे बी 5-5.5 फूट असेलच. तर 5.5 फूट म्हणजे मी नॉर्मली सहज आता जाऊ शकतो, म्हणजे असं आहे. या व्यतिरिक्त तर आता चला या पुढे. तर अशा रीतीनं पुन्हा एकदा आम्ही थोडंसं वरती आलोय, पण त्या पूर्ण एरियामधून ज्यावेळेस राऊंड कंप्लीट करू आणि ज्यावेळेस बाहेर निघण्याचा मार्ग आहे तो हुबेहूब आहे, काहीच फरक नाहीये, सेम. फक्त तिकडून जे आहे ती तटबंदी पाहायला मिळाली जास्त प्रकारात, मोठी प्रशस्त अशी. पण ह्या ठिकाणी जी आहे ती फक्त ह्या ठिकाणची भिंत थोडीशी मोठी आहे, ह्या ठिकाणची छोटी छोटी होत, या ठिकाणी तटबंदी पाहायला मिळत नाही. पण ह्या ठिकाणी देखील पुन्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जे आहे ते दिवा ठेवण्यासाठी जागा आहे आणि हा दरवाजा. या ठिकाणी देखील कुठल्याही प्रकारची खोपणी आपल्याला पाहायला मिळत नाही, जी दरवाजा अडकवण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो की आताच्या काळामध्ये बिजागिरी म्हणतो, किंवा दरवाजा अडकवण्यासाठी जी जागा असते ती काही होल वगैरे या ठिकाणी मिळत नाही. पण त्या देखील काळामधलं हे कोरीव काम अजून सुद्धा सुस्थितीत असल्याचं पाहायला मिळते. ऐतिहासिक गोष्टींचा वारसा हीच आपली ओळख आहे. आणि जर आपण ह्या गोष्टी करत असू तर माझं सर्वांना सांगणं आहे, गड किल्ले जर तुम्हाला जपता येत नसतील तर त्यांना नुकसान तरी नका करू. तर ही जी आहे ही तोफ खरंच खूप पाहण्यासारखी आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी आहे निशाण काठी, पण त्याचा देखील पोल कापलेल्या अवस्थेत आहे. याला निशाण काठी म्हटलं जायचं. या ठिकाणी जे आहे ते ज्या गड किल्ल्यांवरती ज्या साम्राज्याचं राज्य आहे, तर या ठिकाणी जर भगवा असेल तर अर्थातच आपण म्हणू शकतो की त्याला म्हटलं जायचं मराठा साम्राज्य. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी भगवा असेल तर ही ओळख या समोरच्या सगळी जेवढी जागा आहे त्या लोकांना समजत असेल की या ठिकाणी भगवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे साम्राज्य आणि त्यांच्या साम्राज्यातला हा किल्ला आहे. तर आपण जे आहे ते बुरुजाच्या बाजूची जी तटबंदी आहे तिथली माहिती घेत असल्यानंतर आता ज्यावेळेस आपण पोहोचतोय ना, तर तो आपल्या समोर दिसणारा म्हणजे विंचूकडा, म्हणजेच लोहगड किल्ला. आणि त्या लोहगड समोरील तो विंचूकडा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी देखील बुरुजाच्या बाजूला अशीच जे आहे तो घेरा आहे. आणि त्या घेऱ्याला जे आहे ते तसेच सेम जंग्या आहेत. त्यानंतर जे मशाल ठेवण्यासाठी जी जागा असते ती जागा आहे, तसेच दरवाजे उपलब्ध आहेत. तसंच तो जो आहे तो विंचूकडा आहे जो आपल्या नजरेस पडतोय तो तेवढ्या जागेतला. आणि त्यानंतर तिथं जो आहे तो आहे लोहगड किल्ला. तर आता यानंतर अजून पुढे जायचं ह्या लोकेशनला आणि सरळ तिथली माहिती घ्यायची. तर पुन्हा एकदा आता अशा लोकेशनला वरती आलोय आपण. पूर्ण बुरुज पाहिल्यानंतर आता जे आपल्या नजरेस पडतंय ते म्हणजे पुन्हा एकदा पठारी भाग, आणि ज्या ठिकाणी वाडे आहेत किंवा त्या वाड्याचे अवशेष आपण म्हणू शकतो. आता वाडा जो आहे तो एवढ्या पठारी भागावरती कसा असेल हा देखील एक प्रश्न आहे. तर या ठिकाणी जे आहे ते आता राजवाड्यामध्ये आपण जे काही राजवाडे असतील ज्याचा उल्लेख ज्या ठिकाणी केला जातो तर ते ठिकाणी आपण आलोय. आणि या ठिकाणून जो ते प्रवेशद्वार आहे या ठिकाणून जे आहे ते आपण आतमध्ये जाऊया. आता साधं एक लॉजिक आहे ते आपण जे म्हणू शकतो की पूर्वीच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या या दगडांनी नाही तर ज्याच्यामध्ये लाकडाचा देखील समावेश होता. ज्याच्यामध्ये लाकडी ओणक्यांचा वापर करून या ठिकाणी थोडासा आधार दिला जायचा. यावरती जे आहेत जसं की आता या ठिकाणी लाकूड असण्याचे चान्सेस आहेत, शक्यता 100% वर्तवते येते. कारण हा जो आकार आहे या ठिकाणी काहीतरी असेल ज्या ठिकाणी रॉडते वगैरे त्याचा वापर केला जात नसावा, पण सागाचे लाकूड जसं की आमच्या गावाला म्हणजे जसं की माझं पावळ गाव आहे, या पावळ गावामध्ये मस्तानीची कबर आहे. तर जी मस्तानीची जी कबर आहे त्या कबरेच्या ठिकाणी जे साईडला जे बांधकाम केलंय या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी थोडेसे
जागा ठेवली आहे ज्या ठिकाणी त्या काळातली सागाची लाकडं देखील आज आहेत. तर ती जी आहेत ती लाकडं देखील या ठिकाणी असावीत, ज्या लाकडांचा आधार घेऊन या ठिकाणी जे आहे ते पूर्ण पोटमाळा देखील असण्याची शक्यता आहे. कारण ही जी जागा दिसते ना, याच्यावरून चान्सेस आहेत की याच्यावरती अजून एखादा मजला असावा किंवा पोटमाळा असावा, ज्याच्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी खाली भिंती वगैरे काही दिसत नाहीये, डायरेक्टली प्लेन सरफेस, याचा अर्थ कुठलं तरी कोठार देखील असू शकतं. तर यात मात्र शंका नाही. आता जसं की काही वेळापूर्वी आपण त्या लोकेशनला गेलो होतो, तिथली जी भिंत आहे ती चारी बाजूने जी आहे ती सुरक्षित असल्याचं आम्हाला पाहायला भेटलं. पण त्याच्यापासून थोडंसं ह्या साईडला पुढे आल्यानंतर म्हणजेच प्रवीण सरांच्या पाठीमागे आपल्याला जी भिंत दिसतीये यातले मोजकेच अवशेष, बाकीची भिंत ढासळली आहे. पण पाहण्यासारखं आहे, तर चला ते पाहायचंय, त्याची माहिती घेऊया. या ठिकाणी देखील त्या वाड्यामध्ये आपण ज्या बेसिक गोष्टी पाहिल्या होत्या, जसं की त्या ठिकाणी देखील लाकडांचा जो आहे तो समावेश होता, या व्यतिरिक्त त्याला आधार देण्यासाठी. तर या ठिकाणी देखील ती जागा आहे. या व्यतिरिक्त बारकाईने जर पाहिलं, या थोडं जवळ, तर हे तुम्हाला पाहायला मिळेल, हे बारीक जे दिसतंय ना, तर हाच जो आहे तो चुना म्हणून वापर केला जायचा. त्याची जी पकड आहे, त्याचा जो जम आहे, केवढा भयानक आहे. या मधल्या एरियामध्ये जेवढ्या काही गोष्टी तुम्हाला दिसतील ना, म्हणजे सगळा तो चुन्याचाच वापर केलेला आहे सगळ्या ठिकाणी. म्हणजे आता आम्ही बारकाईने जेव्हा पाणी करतोय तर हा पांढरा जो हा सगळा चुना आहे. या व्यतिरिक्त एवढ्या ह्या पट्टीमध्ये देखील तो चुनाच भरलेला आहे. त्याच्यावर फक्त ते झाडी आणि ती बुरशी आल्यामुळे, म्हणजे जे म्हणतो आपण शेवाळ, तर ते शेवाळ आल्यामुळे ते झाकून गेलंय. या ठिकाणी देखील तेच, या ठिकाणी देखील पूर्ण जे आहे ते बघू शकता, तो आकार पूर्ण कसा आहे. एक कपार आहे ती पूर्ण ह्या आकाराची इथं बसवली आहे. आणि या ठिकाणी जे आहे ते मध्ये पुन्हा ते चुन्या आणि त्याच्यानंतर ही दगडी वीट पूर्ण पाहायला मिळते, जिचा आकार तर अशी आहे. तर चल, सगळ्या ठिकाणी जे आहे ते लाकडी ओंडकेच होते पहिले. पाणी करतोय तर आपल्याला ह्या साईडची जी समोर दिसणारी जी तटबंदी आहे तिची पाहणी करायची आहे. या व्यतिरिक्त साईडला अजून इकडे पाहू शकता, तर तुम्हाला जंगली जे आहे ते झाडं झुडपं पाहायला मिळतील. की हिरवीगार झाडी पाहिल्यानंतर माणसाचं मन हे जे आहे हे खूप छान फ्रेश होतं. सो चला, एक्सप्लोअर करण्यासारखं विसापूर किल्ला खूप काही आहे, पण जो फिरेल तोच टिकेल, हे माझं वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवा. जर तुम्ही एखाद्या गोष्टी आवडीने जर करत असाल तर तुम्हाला ज्या गोष्टी मिळवायच्या त्या देखील खूप कष्ट करावे लागतात त्यासाठी, आणि तुम्हाला त्या गोष्टी शक्य होतील फक्त एवढंच की तुम्हाला माहिती घेण्याची ओढ आणि आवड पाहिजे, बस. तर या ठिकाणी जे आहे ते पुन्हा आपण पाहतोय ते म्हणजे टाक्यांच्या स्वरूपात जे आहे ते पण इथं खोदकामच केलेलं आहे. ज्या ठिकाणी पाणी पठारी भागावरती साचतं आणि ते जे आहे ते वाहतं, तर ते अशा टाक्यांमध्ये जे आहे, ज्या अशा तयार केलेल्या टाक्या आहेत यामध्ये ते जमा होतं. आणि ते जे आहे ते आता सध्या इथे कोरडं पडलंय. आपल्याला दर्शन होत आहे बजरंगबलींचं, जे चपटदान मारुती आपण जे म्हटलं होतं मगाशी खाली येताना देखील त्यांचंच दर्शन झालं होतं. आणि पुन्हा एकदा बजरंगबलींचं साक्षात पुन्हा एकदा दर्शन होतंय, जे आपण इथं पुन्हा एकदा बजरंगबली पाहू शकतो. या पठारी भागावरती गावाला क्वचित दिसणारा प्रकार जो आहे त्याला म्हटलं जातं कुसळ, जी माझ्या हातात तुम्ही पाहू शकता. ती कॅमेरामध्ये दिसायची नाही पण मी सांगतो, ही जी दिसते याला कुसळ म्हणतात. आणि अक्षरशः जीन्स पॅन्ट असेल किंवा शूज असतील, सॉक्स असतील, तर त्याच्यामध्ये हे जातात आणि एवढे भयानक टोचतात ना की भयानक वेदना होतात. तर हे कुसळ जे आहे ती गावाला राहणारी व्यक्ती आणि गावाला काम करणारी, शेतात काम करणारी माणसं देखील सांगू शकतात की या कुसळांचं काय महत्त्व असतं. पण शहरातल्या माणसाला कुसळ म्हणजे काय हे देखील माहीत नाही. ज्यांना माहिती नाही त्यांनी माहिती करण्यासाठी विसापूर किल्ल्याला नक्की भेट द्या. तर हे माहिती करण्यासारखं आहे. याच्यावर बारकाईने जर विचार केला ना तर खरंच गरजेचं आहे. प्रत्येक किल्ल्यावरती गेल्यावर तुम्हाला माझी आठवण नक्कीच येईल की आपलं सोबती या चॅनलद्वारे आम्हाला जंग्या या शब्दाचा अर्थ तंतोतंत कळाला आहे की शत्रूवर मारा करण्यासाठी ज्या जंग्यांचा वापर केला जातो त्या म्हणजे ह्याच. आणि विशेष असं दृश्य जे पाहायला मिळतंय, या ठिकाणाहून पूर्ण
हा परिसर आपण पाहू शकतो डोळ्यांनी, ह्या ठिकाणाहून देखील समोरचा परिसर आपण पाहू शकतो आणि या ठिकाणाहून देखील आपण परिसर पाहू शकतो। म्हणजे या ठिकाणचे बुरुंज जे आहेत हे कसले भारी आणि एक कसल्या भारी रचनेने बनवलेत हे तुम्ही देखील पाहू शकता। ही मारजंगी आपण म्हणू शकतो की मारजंगी आहे, पण या ठिकाणाहून जे आहे ते पण दृश्य पाहताय की कसं दिसतंय, या ठिकाणावरचं देखील दृश्य पाहू शकता। समोर दिसणारा आहे विंचूकडा आणि लोहगड, बघा कसं दिसतंय ते दृश्य, पाहता क्षणी डोळे टिपणारं हे दृश्य आहे जे अभिमानास्पद आहे। विचार करतोय मी जेव्हापासून तटबंदी चालू झाली ना तेव्हापासून सगळ्या ठिकाणी नुसत्या या जंग्या आहेत, अख्ख्या जेवढ्या तटबंदी आहेत ना त्या तटबंदीला सगळ्या लागून ह्या जंग्या आहेत ज्या आपल्याला नुसतं पाहायला मिळतील, एक वर आहे एक खाली आहे, एक वर आहे एक खाली आहे। विशिष्ट म्हणजे शत्रूला थोडाही चान्स नाहीये की या किल्ल्यावरती ह्या बाजूने हल्ला करण्यासाठी, कारण या ठिकाणी त्याचा सामना करण्यासाठी जे मावळे आहेत ते त्यांना डायरेक्टली इथं संपू शकतात। म्हणजे काय ती प्लॅनिंग आहे, खरंच त्याचा विचार नाही करू शकत की एवढं भयानक या ठिकाणी। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की प्रत्येक ठिकाणी ज्या आहे त्या मारजंगी आपल्याला पाहायला मिळतील, ज्या ठिकाणाहून समोरचा परिसर आपल्याला क्लिअर दिसतोय। या व्यतिरिक्त या ठिकाणी एखादा जर मुघल सैनिक येत असेल किंवा मुघल सैन्य येत असेल तर त्याच्यावर एवढं बारकाईने लक्ष ठेवू शकतो ना की विचार नाही करू शकत की, आणि त्याला आपण सहजरित्या पाहू शकतो। म्हणजे या व्यतिरिक्त जर तो आता जर या ठिकाणून जर तो दिसला नाही तर तो जर जवळ येत असेल तर त्या ठिकाणी या जंग्या आहेत, ह्या जंग्यातून सरळ खालचं दृश्य पाहिलं जातं। त्याच्यामुळे ह्याचा देखील आणि त्या जंग्यांचा देखील तंतोतंत वापर त्या काळात केला जायचा। त्यामुळे ह्या ठिकाणची जी आहे ती तटबंदी मला तर वाटतं 100% सांगतो एवढी जबरदस्त बनवली आहे ना की शब्दच नाही आहे त्याच्यासाठी, खरंच जबरदस्त। आणि ही जी तटबंदी याच्यावरती जो आहे ना ती तेवढीच असावी, याच्यावरती कुठला मजला किंवा अजून वाढीव जे बांधकाम आहे ते नसावं, तेवढंच। जसं की या ठिकाणी देखील याच्यावरती अजून बांधकाम नव्हतंच, एवढीच त्याची हाईट पुरेशी होती। कारण या ठिकाणी जो कोना दिसतोय ना तर हा कोना जर नसता, जर याच्यावरती अजून काय असतं तर, कारण तो कोना हा जो कोना आहे तो पुढच्या वरती बांधलेला असता जर त्याची हाईट त्याने दर्शवली असती, पण या ठिकाणी हा लावला याचा अर्थ की याची हाईट इथपर्यंतच आहे मुबलक आणि तेवढंच। आता ही जी तटबंदी याच्यावरती एक्स्ट्रा काहीच नाही, तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी जे आहे ना ते त्याची एक खूण म्हणून लावलेलं आहे की या ठिकाणी एवढंच बांधकाम याचं असावं। जसं की आता या ठिकाणी जे आपण पाहतोय या ठिकाणी जे आहे ते मारजंगी आहे, जसे की ह्याच ठिकाणची त्यांचं म्हणणं असं आहे की किती जड आहे, आणि ही जड अशी आहे तर एवढी वरती आणलं कसं असेल, किंवा हे जर इथं निर्माण केलं असेल तर इथं ठेवताना किती जणांना तेवढी मेहनत करायला लागली असेल याचा विचार करावा लागतो आपल्याला की खरंच की ही एवढी विशिष्ट आहे। म्हणजे आपण म्हणतो की बाबा जगातील 8 आश्चर्यांपैकी किंवा असे कोणते अजून म्हणतो की ताजमहाल जो आहे तो हे ते, पण गड किल्ल्यांचा जर विचार बारकाईने केला ना तर त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने आपलं लय मोठं आहे। आपला इतिहास जो आहे ना तो खूप मोठा आहे। मी या गोष्टीचा मी अजून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस आपण उघड्या डोळ्याने आपला इतिहास पाहू तर बाकी जगातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला ह्या बारक्याच वाटतील। त्याच्यामुळे आपला इतिहास पहिला पाहायला शिका, तो वाचायला शिका, त्याच्याविषयी म्हणजे आवड निर्माण करा। तुम्हाला समजून जाईल की अप्रतिम आणि शब्दात सांगता येणार नाही असा इतिहास आहे आपला। प्रत्येक गोष्टी तुम्हाला बारकाईने ज्यावेळेस एखाद्या गोष्टी आता जसं त्यांना प्रश्न पडला आणि तुम्हालाही पडला की खरंच की एवढं मोठं ज्यावेळेस एखादं हे कोरीव काम जे आहे हे आता एका ठिकाणी आता हा जो तुकडा आहे हा किती मोठा जो आहे तो तुकडा आहे ते सांगतो तुम्हाला। जो आपण म्हणतो की तुकडा जॉईंट करून जो आहे ती ही कमान बनवली आहे तर नाही, तर तुम्हाला सांगतो हा एवढा आणि इथून हा एवढा जो स्पेसेज आहे ना हा पूर्ण एक तुकडा आहे। तर विचार करा की हा तुकडा जर खाली बनवला असेल तर वरती आणताना किती प्रयत्न झाले असतील, आणि जर तो वरती असा बनवला असावा किंवा वरती कोरला जरी असावा तर तो बसवताना किती मावळ्यांना आणि प्लस साईडला दरी आहे पडण्याचे चान्सेस, मग तो ठेवताना तो कुठल्या अशा सायंटिफिक म्हणजे कुठलं असं तंत्रज्ञान वापरलं असेल विचार करून ज्या ठिकाणी तो ठेवला गेलाय। म्हणजे खरंच जबरदस्त, मी अप्रतिम विचार देखील नाही करू शकत की काय कल्पना यूज केली असेल, काही ती आयडिया वापरली असेल आणि त्यावेळेस ते निर्माण केलंय। जबरदस्त आहे खरंच। तर मी तुम्हाला सांगू शकतो की मार्ग कुठे आहे आणि ज्या ठिकाणी हे दारू गोळ्याचं कोठार म्हणून ओळखलं जातं
तर हे दारुगोळ्याचं कोठार आहे. या ठिकाणी दारुगोळा साठवला जायचा, ठेवला जायचा. तर हे पण या ठिकाणी जे आहे ते पाणी भरलेलं आहे आणि पाणी सगळ्यात जास्त असल्यामुळे आतमध्ये जाणं शक्य नाहीये. तर ते शौचकूप बघू शकता. बापरे, शौचकूप त्या काळातलं शौचालय, त्याची रचना बघू शकता की ते कसं बसलं असावं. त्याच्या व्यतिरिक्त याचा मार्ग सरळ खालच्या दरीमध्ये ओपन होतो. म्हणजे या ठिकाणी जे काय आहे ते प्रक्रिया केल्यानंतर, पाणी ओतल्यानंतर ते जे काय आहे ते वाहून या ठिकाणून जातं. या व्यतिरिक्त खाली इथून जर शौचालय ते स्वच्छ करायचं असेल तर इथून तो मार्ग देखील आहे की या ठिकाणून ते म्हणजे काय झाड वगैरे असतील त्यांनी ते साफ करून ते जे आहे ते पूर्ण दरीमध्ये लोटलं जात असावं. पण हे या ठिकाणी देखील, पण आता या ठिकाणी देखील दरवाजा असू शकतो का याचं देखील सांगता येणार नाही. पण अक्षरशः खालून हवा लागते मस्त, एवढं भारी आहे ते, जबरदस्त यार. काय रचना आहे ती. आता तुम्ही विचार करा त्या काळामध्ये जे इंजिनियर असतील त्यांनी ही कोणती कल्पना यूज केली असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील की एखाद्या व्यक्तीला, आता या ठिकाणी पायरी मार्ग देखील असावा छोटासा, इथे थोडासा जे दिसतंय मला यात पायरी मार्ग असावा. या व्यतिरिक्त हे शौचालय, जबरदस्त. ज्या गोष्टी पाहायला मिळत नाही त्या आज मला पाहायला मिळतात आहे. आतापर्यंत जेवढे गड किल्ले पाहिले त्या ठिकाणी शौचकूप पाहिले, पण त्या शौचकूपची जी दुरावस्था झाली आहे ना ती पाहिली नाही गेली. पण तुम्हाला मी सांगतो विसापूर किल्ला हा सगळ्यांसाठी ॲडव्हेंचर सारखाच असेल. तुम्ही फक्त एकदा एक्सप्लोअर करण्यासाठी नक्की या, तुम्ही पहा आणि इथल्या प्रत्येक गोष्टी अनुभवा. तुम्हाला ऑटोमॅटिकली समजेल की विसापूर किल्ल्यामध्ये पाहण्यासारखं भरपूर काही आहे. तर ते म्हणजे हे आहे शौचकूप. एवढं सुस्थितीतलं आहे ना की भयंकर. मला खूप इंटरेस्ट वाटला ह्या शौचकूपमध्ये की एवढं छान आहे ते. त्याची रचना पाहता, त्याचा आकार पाहता, खरंच हेच दृश्य पाहायला मिळत नाही. आजकालचं जे कमोड म्हणतो ना ते पण देखील तसं नसेल, पण ते कमोडपेक्षा पण भारी आहे. त्याच्यापेक्षा कमोडची जी रचना आहे ती बसण्याची, इथं दोन्ही प्रकारे बसता येत आहे. म्हणजे जी इंडियन टॉयलेटची जी पद्धत असते ती देखील आहे आणि कमोडची जी पद्धत आहे ती देखील आहे. म्हणजे दोन्ही गोष्टींचा कॉम्बो कुठल्याच व्यक्तीला कुठल्याच प्रकारचा, ज्याने जर एखादा अपघात जर झाला, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे मी ह्या शौचालयाची सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की या शौचालयाचा आकार एवढा अप्रतिम आणि भारी आहे ना की एखाद्या युद्धामध्ये एखाद्या जर सैनिकाला लागलं किंवा त्याला दुखापत झाली, त्याच्या पायाला जखम झाली, तर त्याला वॉशरूमला बसता कसं येईल, तर त्यावेळेस त्याच्या पाय खाली निवांत ठेवून, आता जसं की मी तुम्हाला बसून दाखवायला लागेल, मला नॉर्मली मी तुम्हाला दाखवतोच की कशा गोष्टी हाताळल्या जात असाव्यात. आता जसं की एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या पायाला जसं की लागलंय तर त्याला वॉशरूमला जर बसायचंय तर तो ह्या अशा रीतीने जे आहे ते बसू शकतो असा. आणि जर इंडियन पद्धतीने बसायचं म्हटलं तर डायरेक्टली पायवरती घेऊन तो नॉर्मली त्याचं जे आहे ती क्रिया करू शकतो. म्हणजे अतिशय उत्कृष्ट. ज्यांना मी खरंच सलाम करेल त्या माणसांना ज्यांनी खरंच ही कल्पना त्या काळामध्ये, आपण सगळं म्हणतो की बाहेरच्या लोकांनी जे आहे ते प्रोग्रेस केली आहे, आपण लोक नाही, पण आपल्या लोकांनी एवढी प्रोग्रेस केली ना जी काळाच्या पडद्याआड नेहमी राहिली, जी समोर कधी आलीच नाही. त्यामुळे ह्या गोष्टी बघून घ्या आणि शिकून घ्या आणि समजून घ्या आपला इतिहास काय आहे आणि आपण कोण आहोत. तर आजसाठी आता थोडंसं पुढे जाऊन पुढच्या गोष्टी पण माहिती घ्यायच्यात. मला खरंच सांगतो मी प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट हा वाढत चाललाय. थँक्यू. तर जे आहे ना ते आम्ही जे आपण पाहिलं शौचकूप पाहिलं की या किल्ल्यावरती जे शौचकूप आहे, आता ते नेमकं तटबंदी जी आहे त्याच्या खालीच होतं, पण ते पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर खरंच मनाला एक शांती ह्या गोष्टीची भेटली की खरंच खूप काहीतरी माहिती घेतली आज आणि खरंच गरजेची होती ती. या व्यतिरिक्त मी हा विचार करतोय की आपली संस्कृती, आपला इतिहास याला सलाम आहे. माहिती घ्याल तेवढी थोडी आहे. आता अजून तुम्हाला सांगतो मी एवढ्या गोष्टीचा आज धक्के देणार आहे तुम्हाला जबरदस्त. तुम्ही म्हणसान की अरे आज थांबतच नाही, हा इंटरेस्टच थांबत नाहीये, तर खरंच आज इंटरेस्ट थांबणार नाहीये. कारण एवढ्या असे म्हणजे अंगामध्ये असे वेगळीच ऊर्जा तयार होती ना हळूहळू. आता जसं की जाते, आता जात्याचा आकार पहा. ह्या जात्याचा आकार पाहता तुम्हाला प्रश्न पडला असेल
आता हे जातं आपल्या घरामध्ये छोट छोटी जाती असतात, ते फिरवणं म्हणजे ना सोपं काम नाही. तर आता एवढं मोठं जातं फिरवायचं म्हणजे ती माणसं कशी असतील याचा अंदाज घ्या. त्यांची ताकद, त्यांचा आहार, त्यांची शरीरयष्टी कसं असतात सगळ्या गोष्टी, या गोष्टीचं मी सुद्धा कल्पना करत नाही. तुम्ही देखील कल्पना करून पहा एकदा की जे जातं उचलायला आत्ताच्या काळामध्ये, मी सांगतो या जातीची जी म्हणजे मला जाता हल्लं तर सोडून द्या, काहीच करू शकत नाही मी जातासोबत, म्हणजे अक्षरशः काहीच नाही, नॉर्मल आहे उचलता आलं, पण ते वन साईड फक्त कलंट आहे. उचलणं म्हणजे पूर्ण उचलणं आलं ते शक्य नाही माझ्याकडून. तर हे जे जात आहे खालचं जे आहे ते तुटलेल्या अवस्थेत आहे, पण जे वरचं जे फिरतं जातं आहे ते वरून पाहतोय तर अक्षरशः ते एवढं जातं भयंकर जड आहे ना, ते फिरवणं सोपं नाही आहे. पण त्या काळामध्ये ते पूर्ण तसं फिरवलं जायचं. तर हा तो प्रकार. या व्यतिरिक्त हा एक झटका बसला. दुसरा झटका म्हणजे चुन्याचा घाणा. पूर्वीच्या काळी याच्या सेंटरला एक त्याचा जो म्हणतो आपण सेंटर पॉईंट, त्या ठिकाणी आता भविष्यात आता आपण वर्तुळ शाळेमध्ये शिकलोय कर्कटकने वर्तुळ कसं काढायचं ते, तर पेन्सिल या साईडला मध्ये त्याचा सेंटर पॉईंट, तसंच सेंटर पॉईंट या ठिकाणी असावा. आणि या ठिकाणी जे आहे ते मिश्रण, ज्याच्यामध्ये आपण तिकोना किल्ल्यावरती चुन्याचा घाणा पाहिला, त्याच्यावरती त्याची जी माहिती घेतली, त्याच्यामध्ये जो फलक होता त्या फलकावर दिलं होतं की चुन्याचा जो चुना असतो जो गडकिल्ल्यांना उभारणी करताना जो सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणून म्हटला जातो, तर तो जो चुन्याचा घाणा आहे ना तो कसा बनवला जायचा तर त्याची माहिती. आता जसं की हे ते जात आहे त्या ठिकाणी तर त्या जात्याचा प्रकार हा छोटासा होता, आता हे किती मोठं जात आहे. या व्यतिरिक्त आता या ठिकाणी आणि या ठिकाणी ते मिश्रण बनवलं जायचं. ह्या ठिकाणी तो सेंटर पॉईंट पूर्वीच्या काळामध्ये रेड्याचा आणि म्हणजे बैलाचा वगैरे वापर करून ते जे आहे ते जातं फिरवलं जायचं गोल आकारामध्ये, आणि यात जे मिश्रण आहे ते बारीक करून ते चुन्याचा वापर केला जायचा. म्हणजे चुनं जे आपण जे गडकिल्ले उभे करण्यासाठी जे चुना वापरला गेला ना तो इथं वापरला गेला, याच्यामध्ये इथून तयार झाला तो, आणि त्यानंतर तो गडकिल्ल्यांसाठी वापरला गेला. आणि त्याच्यामुळे त्या काळापासून बांधलेलं बांधकाम ते आजही सुस्थितीत आणि व्यवस्थित आहे. जर त्याला इजा पोचवली नाही तर ते अजून काळ टिकलं असतं, पण त्याला इजा पोचल्यामुळे ते कोसळून पडलं. नाहीतर त्यांनी त्याची जागा अजिबात सोडली नाही. त्यांनी जे स्वराज्यासाठी जे इमानदारीचं जे काम आहे ते तंतोतंत करत राहिला, तो म्हणजे या स्वराज्याचा दगड म्हणजेच आपले गडकिल्ले. तर चला आता ज्यावेळेस आपण पठारी भाग आणि ते जातं वगैरे पाहिलं आणि त्यानंतर थोडंसं वरती येतोय, इथं देखील आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय. इतर ठिकाणी जेवढं पाणी आहे त्यापेक्षा या ठिकाणी जर थोडंसं पाणी अजून थोडंसं चांगलं आहे, बेटर आहे आणि स्वच्छ आहे. फक्त ते पिण्यायोग्य नाही आहे, पण त्याची पाहणी करतोय तर बघू शकता पाणी हे चांगल्या अवस्थेत आहे. या व्यतिरिक्त अजून सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये पाणी ज्यावेळेस आपल्या एखाद्या ठिकाणचं, आता जसं की या ठिकाणचं तळ आहे, या ठिकाणचं पाणी आहे, ते पाणी इथे ज्यावेळेस पूर्ण भरल्यानंतर ते बाहेर साईडला ओसंडून वाहिल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी ते जिरू नये यासाठी या ठिकाणी त्याला मार्ग दिले होते त्या काळात, की जेणेकरून या ठिकाणचं जे पाणी आहे ते इथून नंतर ह्या मार्गाने पलीकडच्या याच्यात साठत असेल. म्हणजे पाणी अजिबात वाया जात नव्हतं. पाणी अडवा, पाणी आता मी तुम्हाला इथे असणारे 3 किल्ले दाखवतो जे एका रांगेत आहेत आणि ते संरक्षण करतात पवन मावळाचं. तर सगळ्यात पहिलं महत्वाचं ते सांगतो, आपण ज्या किल्ल्यावर आज आहोत त्या किल्ल्याचं नाव आहे विसापूर किल्ला. आपल्या समोर असणारा किल्ला तो आहे लोहगड किल्ला, आणि त्याच्यात पाठीमागे तिकडे दिसणारा म्हणजे त्या धरणाच्या पाठीमागे असणारा तो आहे तुंग किल्ला, आणि त्याच्या एकदम समोर असणारा तो आहे तिकोना किल्ला. एका लाईनमध्ये पवन मावळाचं संरक्षण करण्यासाठी जे सज्ज असणारे किल्ले आहेत त्यांची ओळख आपण पाहू शकतो की एका रांगेत जे आहे ते पूर्ण पवन मावळाला सुरक्षित ठेवू शकतात, याची साक्ष देणारे हे किल्ले आहेत.
आता ज्या ठिकाणी आम्ही आलोय ते आपल्या डोळ्यासमोर देखील दिसतोय, लोहाप्रमाणे मजबूत असणारा म्हणजेच लोहगड किल्ला, आणि त्याचा हा पसरलेला सगळ्यात मोठा तो म्हणजे विंचूकडा जो इथं पाहतोय आपण। हा लोहगड, त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे असणारा तो म्हणजे तुंग किल्ला, आणि त्या कोपऱ्यामध्ये दुसरा दिसणारा तो आहे तिकोना किल्ला। अशा किल्ल्यांची ओळख, पवन मावळाचं संरक्षण हे एकच उद्देश होता। ते महादेवाचं मंदिर आहे जे आपल्याला पाहायला मिळतंय। महादेवाच्या गाभाऱ्यात दर्शन घेताना तर हे लोकेशन आपण पाहू शकतो। खूप सुंदर असं जे आहे ते शंकराची पिंड आपल्याला इथे पाहायला मिळते, आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी सारखं या ठिकाणी वातावरण। तर या ठिकाणी जे आहे ना ते आम्ही बुरुज पाहिल्यानंतर ज्यावेळेस महादेवाच्या मंदिराकडे येत होतो, तर महादेवाच्या मंदिराकडे येत असताना साईडला जे आहे ते पठारी बाग या व्यतिरिक्त या गडावरती एवढे भयानक असे आणि जास्त प्रमाणामध्ये पाण्याचे टाके आहेत जे कंटिन्यू आपण प्रत्येक गडाला राऊंड घेत असताना पाहिल्यात। या व्यतिरिक्त ह्या साईडला जो आहे तो पठारी बाग, आणि दुसऱ्या बाजूला ती आहे डोंगर, आणि त्या ठिकाणी असणारी घनदाट झाडी, आणि त्याच्या बाजूलाच पायथ्याला म्हणजे डोंगराच्या पायथ्याला आपण पाहतोय की एक महादेवाचं मंदिर आहे। या व्यतिरिक्त या ठिकाणी जे नंदी आहे सुस्थितीत आहे, व्यवस्थित आहेत। बाकी ठिकाणचे जे आहे ते इंग्रजांनी तोडफोड, या व्यतिरिक्त मुघलांनी जे तोडफोड केली त्याच्यामध्ये जे आहे ते नंदी सुरक्षित पाहिलेले आपण पाहिले नाहीत, पण या ठिकाणी नंदी जे आहे ते सुरक्षित आहेत। या व्यतिरिक्त मंदिर देखील पाहू शकता की एक व्यवस्थित स्वच्छ ठेवलेलं आहे, ज्या ठिकाणी दर्शन हे घेताना खूप छान वाटतंय। हे एक मंदिराच्या पाठीमागेच असणार हे एक जे आहे हे पाण्याचा टाका आहे जे आपल्याला इथं पाहायला मिळतंय, जसं की चौकोनी आहे। फक्त एवढंच आहे की सुस्थितीत म्हणजे त्याचं पाणी नाहीये, फक्त पिण्यायोग्य पाणी नाहीये। तर अशा रीतीने जे आहे ते आपलं विसापूरचा ट्रेक आणि ज्याची पूर्ण माहिती घ्यायची होती त्या किल्ल्याची आज संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आता आपण परतीच्या प्रवासाला म्हणजेच घरीच जातोय। आजचा दिवस नक्की कसा होता आणि या व्यतिरिक्त आजचा शेअर केलेली पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल, आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून असे आभार। आणि या व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा। विसापूर किल्ला जो आहे पाहण्यासारखा आहे, सर्वांनी आवडीने भेट द्या आणि माहिती जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा। तुम्ही या ठिकाणी जर आलात तरच हे गड किल्ले जे आहे ते अजून इतमामात जे आहे ते अजून चांगले दिसतील, शानदार उभे राहतील। तर माझं हे सगळ्यांना सांगणं हे राहील की तुम्ही आत्तापर्यंत जर विसापूर किल्ल्यावरती आले नसाल तर या, माहिती घ्या आणि आनंद घ्या आपल्या इतिहासाचा। आणि अशा रीतीनं जे आहे ते आपला सोबती या चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।